सगळ्यात देशाचे प्रमुख बाहेर जाऊन मिठी मारतात, मी तुम्हाला इथं मिठी मारतो। भारताच्या बाहेरच्या दुसऱ्या माणसांवर मिठी कशाला मारायची? आपल्या एक बार मैंने कमिटमेंट की तो फिर बाद में मैं खुद की भी नहीं सुनता। पण असं म्हणतात माईक हातामध्ये आल्यानंतर कदाचित हे पण ती पहिली सुरुवात आहे, हळूहळू सवय होऊन जाईल। पण राजकारण फार वेगळं आहे, राजकारण एकदा घुसलं बरे बरे असं जातं। काय वंगाळ, खरंच वंगाळ आहे राजकारण। आजी दादा सुद्धा बोललो, पूर्वी चहा कदाचित 3-4 रुपयाला मिळत होता, आता कितीला मिळतो? 12 रुपये 15 रुपये। देशाच्या प्रमुखांनी आपल्याला सांगितलेलं आहे पेट्रोल आणि डिझेल महाग झाले, कमी वापरा। तेल महाग झाले खायचं तर ते कमी खावा। म्हणजे खर्च कुठेतरी वाढलेत, महागाई वाढलेली आहे। पोह्याची किंमत पूर्वी 10 वर्षापूर्वी किती रुपये असायची? 5-7 रुपयाला असायचं आणि चांगले पोहे आणि बरेच मिळायचे, मी सुद्धा खाल्ले ते। पण आता किती रुपयाला पोह्याची प्लेट? 35 रुपयाला। आता तुम्ही ज्या परिवारातून येता, शेतकरी कुटुंबाचे अनेक मुलं मुली इथे आहेत। सोयाबीनचे भाव 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी जेवढे होते तेवढेच आहेत, कपाशीचे भाव तेवढेच आहेत। नाही तर जेव्हा असं सरकार येतं ते पडतातच हे तुम्हाला माहिती आहे। कांद्याच्या भावासाठी सुद्धा आपल्याला संघर्ष करावा लागतो, नाही तर खर्च 20 रुपये असताना आपल्याला 2-3 रुपयाला कांदा किलोला तिथं विकावा लागलेला आहे। मग शेतकऱ्याची अशी परिस्थिती असेल तर शेतात काम करणाऱ्या मजुराची काय परिस्थिती असणार आहे? त्याच्याबरोबर इतरही छोटे मोठे व्यवसाय करणारे दुकानदाराची मुलं सुद्धा आपल्यात आहेत। एका दुकानावर अख्खा परिवार चालायचा, आता त्याचाच मुलगा शिकून सुद्धा त्याला नोकरी मिळत नाही म्हणून त्याच दुकानावर काम करतो। मग आजची ही परिस्थिती असताना उत्पादन आपलं वाढत नाही, आपल्या आई वडिलांचं उत्पादन वाढत नाही। फक्त तुमचं काहीतरी भलं व्हावं यासाठी आपली स्वप्न मारून तुमचे आई वडील कुठून तरी पैसा गोळा करतात, उसने पैसे घेतात आणि तुमची इथं शिक्षणाची फी नाही तर तुमचा खर्च आहे तिथे भरत असतात, बरोबर का नाही? त्यामुळे तुमचं स्वप्न हे तुमचं नसून तुमचं स्वप्न हे तुमच्या आई वडिलांचं सुद्धा आहे, याची जाण ही तुम्हा सर्वांना आहे आणि आई वडिलांना सुद्धा आहे, तुमच्या शिक्षकांना सुद्धा खऱ्या अर्थाने ती आहे। त्यामुळे तुमच्या अडचणी सुटाव्यात यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही सर्वजण काम करत असतो। आता कुठले कुठले पेपर फुटले 2026 मध्ये आपण जरा 23 पासून सुरुवात करू। मुंबई उच्च न्यायालय व्यक्तिगत सहाय्यक 4 नोव्हेंबर 2023 ला पेपर फुटला। वन संरक्षण 5 ऑगस्ट 2023 ला फुटला। तलाठी भरती मी काय वेगळं बोलणार नाही, मला जेलमध्ये टाकणार होते, माझ्यावर FIR होणार होता, पण ते विसरले की रोहित पवार जेव्हा बोलतो तेव्हा पुराव्या सकटच बोलत असतो, कधी हवेत बोलत नसतो। आणि आता सिद्ध झालेलं एक तलाठी भरतीमध्ये सुद्धा पेपर फुटला होता, हे मी तर म्हणतच होता तुमच्या माध्यमातून जे पुरावे माझ्याकडे आले। पण आता कुठलं मॅट सुद्धा त्या तिथं सांगत आहे की आपल्या या तलाठी भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे आणि तो सुद्धा 25, 30 लाख 40 लाखाला एक पेपर गेलाय आणि त्यावेळेस अंदाजे 4000 कोटीचा भ्रष्टाचार झाला होता। त्यात खोलात जाणार आहे, आम्ही कुठलाही विषय सोडत नाही। त्यानंतर एक महाशय कुठल्या तरी क्लासचे माझ्यावर बोलत होते, रोहित पवारला माहित नाही, खोटी माहिती देत आहेत। मी तपासाला जायला तयार आहे, दुसऱ्या दिवशी गुजरातला जाऊन बसले। काय प्रवीण पाटील कौटल्य अकॅडमी त्याचे कवटे महाकाळ त्याच्यावर सुद्धा FIR झाला असं मला कळतंय आणि असे बरीच नाव आहेत 7-8 त्यांच्यावर झाले। पण हा तपास थांबलाय आणि संपलाय असं समजू नका, तपास चालू आहे। काही लोक फक्त चक्की पिसिंग बोलून मोकळं होतात। इथं बोलणारा माणूस आणि तुमच्यासारखे मराठी मुलं माझ्या बरोबर आहेत, मुली माझ्या बरोबर आहेत, इथं मराठी माणूस बोलतोय पक्का आणि स्वाभिमानी मराठी माणूस बोलतोय। आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, आम्ही फक्त बोलण्यासाठी भाषण करत नसतो। खऱ्या अर्थाने आमच्या या युवांचे प्रश्न सुटावेत यासाठी आम्ही तिथं प्रयत्न करत असतो। सगळ्यात
एक तुम्ही काम करा, तुम्ही इथे या. देशाचे प्रमुख बाहेर जाऊन मिठी मारतात, मी तुम्हाला इथं मिठी मारतो. या इकडे या. भारताच्या बाहेरच्या दुसऱ्या माणसांवर मिठी कशाला मारायची आपल्या. या. त्यामुळे आता याच्यामध्ये आमच्या ज्या मागण्या आयोगाच्या अध्यक्षांनी व तसंच हॅलो मागण्या करू, मग आपण बोलू ना. अध्यक्ष आणि कुणी राजीनामा द्यावा, सचिव यांनी राजीनामा द्यावा. एमपीएससीने त्या पोलिसांनी दिलेला अहवाल तात्काळ सार्वजनिक करावा, जसं आता ऋषिकेशनी पण सांगितलं. त्याच्याबरोबर काल एमपीएससीने काढलेल्या परिपत्र असे म्हटलं आहे, एका विद्यार्थ्याला एका व्यक्तीला, असं नसून आम्ही अनेक पुरावे तिथे दिलेले आहेत. त्यामुळे सगळे नेक्सस तुम्ही तिथे बघा. पुणे, नंदुरबार, बार्शी येथील नेक्सस संपूर्णपणे बघणं महत्वाचं आहे. आणि कदाचित मला असं वाटतं की गुजरातमध्ये सुद्धा 4 लोकांची नावं आपण दिलेली आहेत. एकाच हॉस्पिटलमध्ये काम करणारे 4 जे कोणी लोक असतील, हा ती कुठले असेल, प्रवीण पाटील, त्यांना कदाचित ताब्यात घेतलं असं मला कळतंय. आता ते खरं खरं आज दुपारी कळेल आपल्याला. अजून जे एजंट आहेत, एक एजंट नाहीये, 40 लाख रुपयाला एक पेपर गेला असं मला कळतंय. त्यामुळे ह्याच्यात एजंट कोण कोण आहेत हे तिथं बघावेत आणि FIR दाखल लवकरात लवकर करावा. जो काल झालाय असं मला कळतंय, पण तो आता पब्लिक करावा, कारण का हा विषय आता पब्लिक आहे. त्याचबरोबर ज्युडिशियल एन्क्वायरी या विषयामध्ये व्हावी अशी आमच्या सगळ्यांची त्याच्यामध्ये मागणी आहे. आणि असे प्रश्न आणि असे पेपर फुटणं हे योग्य नाही. तुम्हाला एक विनंती करायची, तुमच्यात सगळेच लोक इथं आलेले आहेत जे एमपीएससी देतात, पण जर समजा FDAचा पेपर फुटला एमपीएससी कडनं, तर मग बाकी पेपर देणारे, बाकी विषयामध्ये काम करणारे, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या मुलांना पाठिंबा देणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर पोलिसांचा SRPFचा पेपर फुटला, ठीक आहे, ते तुमच्याबरोबर तिथं अभ्यास करत नसले तरी त्यांना पाठिंबा देण्याची जरूरत आहे. आता आदिवासी समाजाची मुलं मुली आंदोलन करतात, उपोषण करतात, त्यांना सुद्धा आपल्या सर्वांना तिथं पाठिंबा देण्याची जरूरत. मला काय सांगायचंय की तुम्ही सगळ्यांनी एक उदाहरण करून दाखवलेलं आहे की नीटच्या बाबतीत जर पेपर फुटला आणि सामान्य लोकांना जर त्याच्यावर अन्याय झाला आणि मुला मुलींवर तिथं जर इनह्युमन पद्धतीने, अमानुषकीच्या पद्धतीने लाठीचार्ज केला, तर अख्खा भारत एकत्रित येऊ शकतो, युवा एकत्रित येऊ शकतो आणि अहंकारी सरकारला सुद्धा गुडघ्यावर आणू शकतो. हे तुम्ही सर्वांना दाखवून दिलं. त्यामुळे याच्या पुढे लढा लढत असताना कृपा करून एक राहावा. एकजूटची जी ताकद आहे, ती एकजूटची ताकद मराठी माणूस म्हणून, भारतीय म्हणून, ही जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन मोठी ताकद आहे. माणुसकी महत्वाची आहे. की आज मी इथं पांढरे कपडे आणि ते सुद्धा कुर्ता पायजमा का घालून आणलेलो आहे सांगतो काय. एक तर माझी प्रतिमा स्वच्छ आहे हे तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि ईडीला सुद्धा माहिती आहे. आज पांढरे स्वच्छ कपडे आणि कुर्ता पायजमा इथं घालून येण्याचं कारण असं, आमच्या सगळ्यांची भूमिका आहे या सगळ्या परीक्षा पारदर्शक आणि स्वच्छ झाल्या पाहिजे. त्यामुळे मी काय लगेच जाणार नाही. आपल्याला पावसाचा सुद्धा आशीर्वाद आहे आणि उन्हाचा सुद्धा आशीर्वाद आहे. मी इथं थोडा वेळ बसेल. तुमचे प्रश्न आहेत ना, घाई गडबड करू नका. 10 प्रश्न तुम्ही सांगा, ते 10 त्याने म्हणजे आम्ही जे लढायचंय ना, लढायचं आम्हाला लढायची प्रेरणा कोणाकडनं मिळत असेल? आदरणीय पवार साहेबांकडे. 65 वर्ष या महाराष्ट्राला चांगली दिशा मिळावी, विकास व्हावा, मुला मुलींना तिथं संधी मिळावी. सगळ्यात जास्त MIDC त्यांच्या काळामध्ये आणल्या गेल्या. त्याच्याच बरोबर नोकऱ्या मिळाव्यात, शिक्षण व्यवस्था चांगली असावी, यासाठी या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेब प्रामाणिकपणे काम करत आले. आणि आम्हाला सुद्धा जेव्हा आम्ही भेटतो त्यांना कसाईस वगैरे काही विचारत नाहीत, डायरेक्ट मुद्द्यावर, तू जो मुद्दा घेतलेला आहे, काय मुलांचं म्हणणं आहे, काय आपल्याला करता येईल,
या विषयासाठी मला असं वाटतं की साहेबांनी तुमचं सगळं ऐकून घेतलं होतं. ऐकून घेऊन ते मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा त्यावेळेस बोलले होते. तुम्ही सुद्धा तिथं गेला होता आणि साहेबांनी सांगितलं होतं ते वेगळे विषय असताना साहेब म्हणले हा विषय सुद्धा महत्त्वाचा तुम्हाला हातात घ्यावा लागेल. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे राजकारणातला सह्याद्री म्हणजे आदरणीय पवार साहेब हे नेहमी आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण तिथं काम करतो. त्यांचा आशीर्वाद तुम्हा आपल्या सगळ्यांना आहे. त्यामुळे इथं बसल्यानंतर काही गडबड करू नका. 10-12 प्रश्न तुमचे जे आहेत ते आपण तिथं घेत आहोत. आणि आता झालं असं आहे की बऱ्याच मुलांना कळलेलं आहे की रोहित पवारांच्या सोशल मीडियावर एखादा मुद्दा टाकला तो सरकारपर्यंत लगेच जातो. बरेच म्हणजे आहे तो पण मुद्दा आहे. आता आपण घेऊ ना, आता ते घेऊ. आता प्रमोदराव मला फोन करतात, म्हणतात की हा विषय फक्त तुम्ही ट्विट केला ना तरी मार्गी लागतोय. अरे अनेक असे विषय आहेत की सोशल मीडिया आणि ट्विटवर टाकलं की खरंच ते मार्गी लागतंय. मला माहित आहे का? हा बघा, सांगायचं की महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता विधानसभेत आणि लोकसभेत जरी कायदेशीर नसले तरी लोकांच्या मनातला विरोधी पक्षनेता हे तुमचं प्रेम आणि तुमचा विश्वास आहे. ताकद जी आपल्याला मिळते ते तुमच्यामुळे आहे. तुम्ही सांगा जिथं कुठं जायचं तिथं आपण जाऊ, तिथं आम्ही जातो. तो प्रश्न सुटावा अशी प्रामाणिकपणे इच्छा आमच्या सगळ्यांची आणि तिथं आम्ही काम करत असतो. त्यामुळे 10 प्रश्न तुमचे असतील तर घेऊ. नंतर प्रेस कॉन्फरन्स, प्रेसला जर अजून काय राहिलं असेल विचारायचं तर मग आपण पुढे प्रेसवाले आले तर त्यांच्यावर बोलू. तुमचे 10 प्रश्न घेतो, मग मी प्रेसला तिथं समोर जातो. ठीक आहे.